महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या सीमेवर वसलेलं हे छोटंसं गाव आई रेणुका देवीचं शक्तिपीठ म्हणजे माहूर. माहूर येथे देवादिकांचे वास्तव्यस्थान आहे. देवाधिदेव दत्तात्रय, आई रेणुका देवी आणि भगवान शिव यांची अनेक मंदिरे, अनेक ठिकाणे या ठिकाणी आहेत. माहूरच्या या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असंच एक निसर्गरम्य, निवांत आणि पवित्र व पावन एक ठिकाण आहे, ज्याचं नाव आहे कैलास शिखर. कैलास शिखर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये दत्तशिखर येथून साधारणतः 3 किलोमीटर अंतरावरती दऱ्याखोऱ्यांमधून इथे जाण्याचा हा मार्ग आहे. या शिखरावरती अद्यापही मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं नाही. अतिशय पवित्र असं हे ठिकाण आहे. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे आणि निर्जन असं हे स्थान असल्यामुळे या ठिकाणी मंदिराचं बांधकाम हे करण्यात आलेलं नाही. सद्य परिस्थितीमध्ये श्री दत्तशिखर संस्थानचे महंत परमपूजनीय मधुसूदनजी भारती महाराज यांच्या देखरेखीखाली हे संस्थान आहे. या ठिकाणी श्रावण महिन्याच्या 5ही सोमवारी फार मोठी यात्रा भरते आणि गेल्या अनेक वर्षांपासून असा प्रघात आहे की पहिला सोमवार, दुसरा सोमवार, तिसरा सोमवार, चौथा सोमवार आणि आल्यास 5व्या सोमवारीसुद्धा या ठिकाणी दर्शन केल्याने अनेक भक्तांना त्यांची मनोकामना पूर्ण झाल्याचे अनुभव येथे आलेले आहेत. श्री रेणुका देवी व्यापारी मंडळ यांच्या वतीनं गेल्या 25 वर्षांपासून प्रत्येक वर्षी शेवटच्या श्रावण सोमवारी महाप्रसादाचं आयोजन येथे करण्यात येत असतं. त्यांच्या ध्यानाचे स्थान श्री कैलास टेकडी म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्र सपाटीपासून 2600 फूट उंच असलेल्या या कैलास टेकडीवर श्री दत्तपादुकांची स्थापना आहे आणि दर अमावस्येला व श्रावण सोमवारी हजारो भाविक येथे दर्शनास येतात व अनुभूती घेतात. यावर्षी सुद्धा हे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या महाप्रसादाला सुमारे 7 ते 8 हजार भाविकांनी हा महाप्रसाद ग्रहण केला. श्री रेणुका देवी व्यापारी मंडळाचे अनेक व्यापारी रविवारी सकाळपासून या महाप्रसादाच्या खटाटोपीसाठी येथे जात असतात. रविवारी दिवसभर सामान वरती चढविणे आणि तदनंतर रात्रभर महाप्रसादाची सगळी तयारी करणे, स्वयंपाक करणे, आचारी बोलविणे इत्यादी कामे आणि सगळ्यात नेटाचं काम म्हणजे येथे पिण्याच्या पाण्याची कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे हे पाणीसुद्धा वरती नेणे असा उपक्रम हे व्यापारी मंडळ दरवर्षी करत असतात. दरवर्षी 11 क्विंटलचा महाप्रसाद राहते आमचं इथं. यातनी पुरी असते, शिरा असते, भात असते, वरण असते, भजे असते. कैलासाचे दर्शन घेण्यासाठी येथे नियम आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी माहूरगडच्या श्री रेणुका देवी व्यापारी असोसिएशनतर्फे अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही पार पाडत आहोत. काही प्रत्येकाचा सहभाग याच्यात आहे आणि आमच्या असोसिएशनचा पण भरपूर 100% सहभाग. गेली 25 वर्षापासून हे सतत कार्य चालू आहे आमचं. या ठिकाणी आपण बघू शकता की पायी पण येऊ शकत नाही. या ठिकाणी आपण गेली 25 वर्षापासून येणारे जे गोरगरीब भाविक आहे या ठिकाणी जे दर्शनाचा लाभ घेतात त्यांना एक चांगल्या प्रकारचे प्रसाद मिळावा या उद्देशाने अनुषंगाने आमची श्री रेणुका माऊली व्यापारी संघटना यांच्या माध्यमातून हा उपक्रम गेली सतत चालू आलेला आहे 25 वर्षापासून. आपण बघू शकता की या ठिकाणी आपण पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली आहे. 5000 लिटरचे टँकर आपण 2 ट्रॅक्टरच्या द्वारे आपण इथपर्यंत पोहोचवलेले आहे. 25वे वर्ष असल्यामुळे यावर्षी व्यापाऱ्यांमध्ये फार मोठा उत्साह दिसून आला. संपूर्ण माहूर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतले भाविक भक्त येथे येऊन हा महाप्रसाद ग्रहण करतात. या प्रसादाचा किती भाविक लाभ घेत असतात? 7 ते 8 हजार लोक लाभ घेतात या प्रसादाचा आणि प्रसाद घेऊन आनंदित होऊन घरी जातात. बर. आणि हिची स्वच्छताचं कसं काय करता मग नंतर? आम्ही नंतर करून टाकतो. बर. याचं नियोजन कसं करता तुम्ही स्वच्छता करण्यासाठी? नंतर आम्ही लेबर लावून स्वच्छता करून घेतो. हा कचरा कुठून नेऊन टाकायचा मग? आम्ही खाली नेऊन टाकतो टँकर. 15 वर्षापासून येत आहे. तरी बी इथं अफाट आमुष्याला आणि आपल्या श्रावण महिन्यामध्ये खूप यात्रा येते आणि महाप्रसादाचा लाभ होतो. आमुष्याला तरी संख्या किती असते भाविकांची? संख्या लगभग करीबी 3000 लोक येतात, येणं जाणं करतात आणि आपली मनोकामना सिद्धीस नेतात. असं हे जाज्वल्य
कैलास शिखर या ठिकाणी रेणुका माऊली व्यापारी मंडळाच्या वतीनं हा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता। यावेळी अनेक भाविकांनी व व्यापारी मंडळांनी आपापले मनोगत व्यक्त केले। माहूरगड येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।